हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज मी एक न्यू रेसिपी घेऊन आली आहे, त्याचं नाव आहे चीज थालीपीठ। खूप यम लागते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि दिसायलाही खूप टेम्पटिंग होतं। चला तर बघूया आपण कशी करायची ही चीज थालीपीठ। सो इथे मी घेतलेलं आहे 3 प्रकारचे पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनाचं पीठ। बेसनाचं पीठ थोडंसं जास्त आहे। अशा प्रकारे अंदाजे आपण तुम्ही थोडी एक एक वाटी आपण घेऊ शकतो पीठ। त्याच्यात मी ॲड केलंय जिरं, हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, आणि प्रॉपर असं मिक्स करून त्याला मळून चांगला असा डो तयार करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की मी छान त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान असा सॉफ्ट असा डो तयार करून घेतलेला आहे। सो आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे आपण एक ओलं कापड घेणार आहोत, चांगलं त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर। आता ते कापड मी पोलपाटावरती पसरून घेणार आहे व्यवस्थित। आता आपण जे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे मध्यम आकाराचा आणि त्या ओल्या कापडावर आपल्याला थापून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी घ्यायचं चिकट झालं असेल तर, आणि प्रॉपर असं गोल आकारामध्ये आपल्याला थालीपीठ थापून घ्यायची। छान असा गोल आकार करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। सो इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, मीडियम टू हाय फ्लेम आहे, आणि आता आपण छान असं थालीपीठ भाजून घेणार आहोत। सो इथे मी तव्यावरती थोडंसं तूप लावून घेते आणि आपण आता छान थालीपीठ असं छान भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने। सो आता थालीपीठ छान थापून तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी छान असे होल्स तयार केलेले आहेत, ज्याच्याने आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडता येतं आणि थालीपीठ छान भाजून घेता येतं। सो इथे मी थालीपीठ तव्यावरती टाकून एका बाजूला तूप लावून घेतलेलं आहे आणि छान असं दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता मी ॲड करते त्याच्यावरती चीज, छान असं किसून मी चीज टाकलेलं आहे आणि एका साईडला दुमडून घेतली आहे मी। चीज थोडंसं मेल्ट होईस तोपर्यंत आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। सो इथे आपले मस्तपैकी चीज थालीपीठ तयार झालेलं आहे। आता मी बाकीचे थालीपीठ मस्तपैकी भाजून त्याच्यामध्ये चीज ॲड करून रेडी करून घेते। सो इथे तुम्ही पाहू शकता की चीज मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे। आता आपण ते बाजूला काढून घेऊया। सो आपले चीज थालीपीठ रेडी झालेलं आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात। खूप यम लागतं, दिसायला पण खूप यम आहे आणि खायला तर त्याहून अप्रतिम लागतं। नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.